मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। आज आम्ही इथे एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। एक सोसायटी आहे फॉरेस्ट ट्रेल्स म्हणून, तर त्यांच्या बाबतीत त्यांच्या काहीतरी समस्या निर्माण झालेल्या आहे विकासकाकडनं, म्हणजे जे बिल्डर आहेत त्यांच्याकडनं। ते काय आहे ते आम्ही आज जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर तुम्हाला इथे दिसत असेलच, रस्ता अतिशय गर्दीचा आहे आणि इकडे तुम्हाला दिसत असेल की सर्व व्यक्ती इथे, विशेष करून ज्येष्ठ नागरिक जास्त तुम्हाला दिसतील इकडे संख्येनं। ते आपापलं म्हणणं त्यांनी इथे आपल्या आपल्या बोर्डवर लावलेलं आहे। बोर्डवर लावलेलं आहे, तुम्हाला इथे दिसतील की जास्त संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे। तर आज त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊन जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत। तुम्हाला इथे दिसत असेल सर्व ज्येष्ठ नागरिक अगदी त्यांचा वेळ काढून, त्यांना किती समस्या असेल, त्रास असेल शारीरिक, हे सगळं बघून सुद्धा ते वैतागून शेवटी इकडे आलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या संख्येनं इकडे आलेले तुम्हाला दिसत आहेत। तर यांची काय म्हणणं आहे ते आपण आता बघा। इकडे म्हणजे त्यांना चालायला सुद्धा त्रास होत असताना सुद्धा ते इथे आलेले आहेत, म्हणजे समस्या खूप मोठी आहे आणि सर्व अनुभवी लोक आहेत आणि तरीही ते आज रस्त्यावर आलेले आहेत आणि विकासकाच्या ऑफिसच्या समोर ते आता ठिय्या मांडून बसलेले आहेत। तर काय त्यांचं म्हणणं आहे आपण थोड्या वेळातच जाणून घेणार आहोत। तुम्हाला फक्त हे किती लोक इथे जमलेले आहेत ह्याची तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे। तुम्हाला बघा इथे सगळे त्यांचं म्हणणं आहे, वेगवेगळं त्यांचं म्हणणं आहे आणि सर्वजण फॉरेस्ट ट्रेल्स या सोसायटीच्या मधले रहिवासी आहेत आणि त्यांचं बिल्डरांच्या विरुद्ध, परांजपे म्हणून बिल्डर आहेत, तर त्यांच्या विरुद्ध त्यांचं काहीतरी म्हणणं आहे। तर हे सर्व नागरिक हे टॅक्स भरणारे पुण्यातले नागरिक आहेत, तर जर हे टॅक्स भरतात तर ह्यांना सहन का करावं लागतं, हा विषय माझा नेहमीच TV10चा आलेला आहे। तुम्ही बघत असाल की एवढ्या माणूस प्रेमानं एकदाच कधीतरी घर घेतं आणि त्याच्यामध्ये जर त्यांना हे त्रास होत असेल, विशेष करून जे रिटायर्ड आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना सुखानं त्यांचं जे काय शांत जीवन आहे, त्यांचं रिटायरमेंट नंतर जे शांत जीवन आहे, यासाठी त्यांनी आपली सर्व पुंजी घालून जर त्यांनी घर घेतलं असेल तर त्यांना तिथे सुखानं राहण्याचा अधिकार आहे का नाही, हा सर्वात TV10चा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर आम्ही तुम्हाला हेही सांगू इच्छितो की जे तक्रारदार असतात ते आणि त्यांच्याबरोबर ज्यांच्यावर तक्रार केलेली आहे त्यांचीसुद्धा आम्ही दोन्ही बाजू तुमच्यासमोर मांडणार आहोत। बिल्डरांचंही काय म्हणणं आहे जर त्यांनी वेळ दिला तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। अशा पद्धतीनं इथे पुण्यात सकाळी आता 11 वाजून गेलेले आहेत आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्याबरोबर त्यांची काही मुलं, काही जॉबवाले सुद्धा असू शकतील, ते सुद्धा आज इथं आलेले आहेत। तर असा हा सगळा विषय आहे। तुम्हाला दिसत असेल की कुठलेही आंदोलन असो तर पोलीस म्हणजे जे ट्रॅफिकची गैरसोय होऊ नये इतर नागरिकांना, या दृष्टिकोनातून पोलीससुद्धा इथे आलेली आहे। पत्रकार मंडळीसुद्धा इकडे सगळे आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। इथं पोलीस ही सर्व थांबलेली आहेत। तर तुम्हाला आता इथे दिसेल की कैलासवासी कुमुदिनी पेडणेकर पथ या साधारणतः एक छोटीशी गल्ली आहे, त्याच्यामध्ये हे सर्व नागरिक तुम्हाला इथे दिसतील उभे राहिलेले आहेत आपल्या हक्कासाठी। ते आज त्यांचं एक त्यांना जे काय व्यवस्था केलेली आहे संविधानानं, इथे आंदोलन करत आहेत। तर ते आंदोलन कुठल्या प्रकारचं आहे, काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, हे आपण सर्व त्यांच्यासमोर मांडणार आहोत। तुम्हाला इथं दिसतं की पोलीस व्यवस्थासुद्धा इथे इतर नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस व्यवस्थासुद्धा तुम्हाला इथे कडेकोट दिसत आहे। तर अशा पद्धतीनं
टू रोल सर. नमस्कार. आम्ही या फॉरेस्ट रेलचे निवासी आहोत. फॉरेस्ट रेल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी परांजपे स्कीम्सनी महाराष्ट्र सरकारच्या ITP आणि STP नियमांखाली बनवलेली आहे. आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर डिमांड्स आहेत. एक तर पाण्याच्या सप्लायबद्दल, दुसरं विजेच्या सप्लायबद्दल. काय आहे की ITPच्या नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की पाणी प्रोव्हाइड करणे. आम्ही जेव्हा आलो 2012 साली तेव्हा आम्हाला साधारण 16 रुपये पर किलोलीटरच्या हिशोबाने पाण्याचा रेट लावला गेला. पुण्यामध्ये आता साधारण 15 रुपये पर किलोलीटर आहे. दुसऱ्या प्रायव्हेट टाउनशिप्समध्ये 20 रुपये आहे. पण जो 16 रुपये रेट होता तो 2 वर्षांनी 35 रेट झाला. मग काही आणखीन वर्षांनी 48 रुपीज पर किलोलीटर झाला. मागच्या 8 वर्षापासून आम्ही 48 रुपीज पर किलोलीटरनी पैसे भरतो आहे. आणि आत्ताच मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी हे रेट्स खूप वाढवले गेले. हे एवढे वाढवले गेले की काही लोकांना 100 रुपये पर किलोलीटरच्या हिशोबाने आला, काही लोकांना 200 रुपये पर किलोलीटरच्या हिशोबाने बिलं आली आहेत. जेव्हा ही बिलं आली तेव्हा काही लोकांनी भरली नाही, काही लोकांनी प्रश्न विचारले. लोकांना फोर्स करण्यासाठी की त्यांनी बिलं भरावी. डेव्हलपरनी पाण्याची कपात केली, खूप कमी पाणी सोडलं, 1-2 तास सोडायला लागले. आणि असंही सांगितलं की होऊ शकतं की पुढचं पाणी पूर्ण 100% कापलं जाईल. तर आमची अपेक्षा अशीच आहे की थोडंफार जे बिल आम्हाला दिलं जातं पाण्याचं ते रिजनेबल असावं आणि ते ज्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं जातं ते ट्रान्सपरंट असावं. आमची दुसरी डिमांड जी आहे ती विजेबद्दल आहे. ITPच्या नियमांच्यानुसार जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज 24 तास मिळावी, चांगली मिळावी. हे ITPच्या नियमांखाली लिहिलं गेलेलं आहे. पण आजचं सत्य असं आहे की जवळजवळ दररोज दिवशी काही ना काहीतरी विजेची कपात होते आणि पावसाच्या वेळेला तर 2-3 दिवस पण वीज जाते. अशा ज्या माणसाच्या 2 बेसिक गरजा आहेत, वीज आणि पाणी, दोघांवरही प्रॉब्लेम्स होत आहेत. आम्हाला आमची अपेक्षा एवढीच आहे की ज्या नियमांखाली ITP गाईडलाईन्स खाली जे डेव्हलपर्सची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते त्यांनी आम्हाला दिले पाहिजे. थँक्यू. 2-3 प्रश्न आहेत नेहमीप्रमाणे की हे तुम्हाला काय वाटतं की गव्हर्निंग बॉडी कुठली आहे? खरं हे सगळं येतं PMRDAच्या खाली. कारण आम्ही म्युन्सिपालिटीमध्ये येत नाही, मी म्युन्सिपालिटीच्या बाहेर येतो. तर PMRDA ही अथॉरिटी आहे. असेच बाकीचे काय काय ज्या गोष्टी आहेत आम्ही वेगळ्या अथॉरिटीजबरोबर कंप्लेंट्स रेज केलेल्या आहेत. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही येऊन हे मीडियाला पण सांगावं, आजूबाजूच्या लोकांना पण सांगावं की काय चालू आहे आमच्या टाउनशिपमध्ये. माझा प्रश्न हा होता की गव्हर्निंग अथॉरिटी का विकासक जे आहेत त्यांच्यापैकी कोण जास्त डिफॉल्टर आहे असं तुम्हाला वाटतं ह्या बाबतीत? असं डिफॉल्टर म्हणजे काय आहे की सरकारच्यामुळे तुम्ही कंप्लेंट रेज केल्यावर ते त्यांच्या सिस्टीममधनं जातं तर वेळ लागतो. आम्ही जे डेव्हलपर आहे त्यांच्याबरोबर खूपदा डिस्कशन केलेलं आहे पण काही त्याचा चांगलं उत्तर मिळालेलं नाही आहे. अजून त्याचं काही सोल्युशन निघालेलं नाही आहे. आणि आम्ही आता मागच्या 10-12 वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतो आहे. तर आत्ता एवढे वर्ष डिस्कस करून काही उत्तर निघालं नसल्यामुळे आम्हाला वाटलं की आम्ही रस्त्यावर येण्याशिवाय दुसरं काही आमच्याकडे ऑप्शन नाही आहे. त्याचं त्यांनी रिझन काय सांगितलं का? म्हणजे परांजपे साहेब जे असतील किंवा विकसक जे आहेत ना त्यांची बाजू तुमच्या दृष्टीनं काय ते सांगतात तुम्हाला? रिझन काय? त्यांच्याशी बोलू शकता ह्याच्याबद्दल कारण ते खूप काय सांगतात पण आम्हाला ते बरोबर वाटत नाही. कारण पेपरावर जे आहे की ITPच्या नियमांप्रमाणे त्यांनी काय दिलं पाहिजे, वीज आहे का नाही आहे, पाणी आहे का नाही आहे. ते म्हणतील आम्ही असं देऊ तसं देऊ पण हे त्यांचा प्रॉब्लेम आहे. काही लोक ज्यांनी जर बिल दिलं नाही ह्याचा अर्थ असा होत नाही की सगळ्यांचं पाणी कापावं. तर म्हणून ते जे म्हणतात त्याला मी बिलकुल महत्त्व देणार नाही. जे आहे नियमांप्रमाणे ते त्यांनी फॉलो केलं पाहिजे. तुमच्या दृष्टीनं तुमच्या सोसायटीचं किंवा जे काय टाउनशिप आहे त्याचं स्टेटस काय आता आणि क्वांटम किती आहे, किती लोक आहेत, काय आहेत? साधारण ही जी टाउनशिप आहे ही आय थिंक पुण्यातली एक सगळ्यात 2-3 जे टॉपच्या टाउनशिप्स आहेत, लक्झरी टाउनशिप्स म्हणतात त्याच्यापैकी एक आहे. आत्ता इकडे एक 6-7 वेगळ्या सोसायटीज आहेत आणि एकूण मिळून साधारण 4-5 हजार लोक राहत असतील. 4-5 हजार लोकांची हे आहे. हो. बरं सर, घेताना तुम्हाला काही प्रॉमिसेस केले होते का तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये? याचं लिगल तुमचा स्टँड काय आहे? आमचा लिगल स्टँड हे आहे की ही टाउनशिप बनवताना महाराष्ट्र सरकारच्या ITP नियमांखाली बनवली गेली होती. तर एक तुमच्या अग्रीमेंटमध्ये असतं, एक जे सरकारच्या नियमांप्रमाणे असतं. सरकारच्या नियमांमध्ये ITP नियमांमध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी पाणी देणं गरजेचं आहे, त्यांनी वीज चांगली देणं गरजेचं आहे. तिकडे डेव्हलपर फेल होतं. ठीक आहे सर. आणखीन काय कुणाला सांगायचं, काही आणखीन पॉईंट राहिला आहे?
वॉट एव्हर. बरं, लास्ट बट नॉट द लिस्ट, TV10 आमचं जर थोडंसं बरं झालं. TV10 आमचा यूट्यूब चॅनल आहे. TV10 विल फॉलो दिस टोटली. आय प्रॉमिस यू, विदाउट चार्जिंग अ सिंगल पैसा. हा आमचा मग TV10चं व्यक्तिगत हे आहे. तर TV10ला तुम्ही थँक्स म्हणू शकता, सबस्क्राईब करू शकता. आमचा सपोर्ट आहे सबस्क्राईबर. आणि आय विल इवन आस्क द अथॉरिटीज अँड द कन्सर्न बॉडीज ऑल्सो. ओके सर, TV10. ओके, TV10 थँक्यू व्हेरी मच हे कव्हर करण्यासाठी. TV10चं नाव घेऊन आमचं हे कव्हर करतात त्याबद्दल धन्यवाद असं पूर्ण मनाचं. TV10च्या माध्यमाने आमचे ज्या मागण्या आहेत ते पुढे आणण्यासाठी TV10चं खूप हार्दिक धन्यवाद. थँक्यू सर. ओके.